तर आज आपण होम कुक्समध्ये बनवतो आहे मस्त खुसखुशीत असा खस्ता पराठा। हा आपण जास्तीत जास्त करून हॉटेलला गेलो किंवा रेस्टॉरंटला गेलो की हा आपण खातो, कारण तिथे एकदम मस्त असा खुसखुशीत आणि कुरकुरीत असा खस्ता पराठा भेटतो आणि त्याची चव जी आहे ती एकदम काहीतरी वेगळीच असते आणि तो आपल्याला घरात बनवता येत नाही, म्हणून आपण शक्यतो टाळतो। परंतु तुम्ही इथे बघू शकता की एकदम मस्त असा खुसखुशीत तयार झालेला आहे आणि दिसताना सुद्धा एकदम छान दिसतो आहे आणि खायला सुद्धा तेवढा तो चविष्ट आहे। तसेच नेहमीप्रमाणेच मी या व्हिडिओमध्ये सुद्धा खूप साऱ्या टिप्स दिलेल्या आहेत, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघायला गेलं तर हॉटेलमध्ये जो आपण खस्ता पराठा खातो तो नेहमी हा मैद्याचा बनला जातो, परंतु आज आपण फक्त गव्हाच्या पिठापासून पराठा बनवणार आहे। तर त्यासाठी इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि यामध्ये आपण 2 चमचा घालणार आहे रवा। या ठिकाणी आपण गव्हाचं पीठ वापरतोय कारण मैद्यापेक्षा गव्हाचं पीठ हे नेहमीच पौष्टिक आहे आणि यामध्ये आपण घातलेला आहे 2 चमचे रवा, कारण आपला जो खस्ता पराठा आहे तो एकदम खुसखुशीत सुद्धा झाला पाहिजे। सोबतच यामध्ये घातलेलं आहे चवीपुरतं मीठ आणि आता इथे आपण नेहमीप्रमाणे चपातीला जशी कणिक मळतो तशीच इथे कणिक मळून घ्यायची आहे। तुम्ही इथे बघू शकता। इथे तुम्ही पाहू शकता की आपली कणिक मळून तयार झालेली आहे आणि इथे आपण जशी चपातीला मळतो तशीच कणिक मळलेली आहे, यापेक्षा काही वेगळं मळलेलं नाही। आता यावरती आपण 1 चमचा फक्त तेल लावून घेणार आहे आणि तेल व्यवस्थित सर्व पिठाला लावून घ्यायचं आहे, पूर्ण कव्हर झालं पाहिजे। आणि त्यानंतर हे पीठ आहे हे आपण 10 मिनिट व्यवस्थित मुरायला ठेवणार आहे। आता 10 मिनिटानंतर आपण पुढची प्रोसेस करणार आहे। त्यासाठी इथे आपण नेहमीप्रमाणे चपातीला जसे गोळे करून घेतो तसेच आपण गोळे करून घ्यायचे आहेत। आणि यानंतर आपण जशी चपाती लाटतो त्याचप्रमाणे पीठ लावून आपण चपाती लाटून घ्यायची आहे। इथे चपाती लाटून तयार झालेली आहे। आता यावरती आपण घालणार आहे 1 चमचा तूप आणि हे तूप व्यवस्थित चपातीला सर्व बाजूनी स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता यानंतरची जी प्रोसेस आहे ती एकदम व्यवस्थित आणि एकसारखी करायची आहे आणि याचमुळे आपल्या पराठ्याला मस्त अशी टेस्ट येणार आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की सर्व बाजूनी मी व्यवस्थित असं तूप लावून घेतलेलं आहे। आता यावरती मी थोडं चिमटभर असं मीठ घातलेलं आहे। मीठ पूर्णपणे ऑप्शनल आहे, नाही घातलं तरी चालेल, परंतु मी ते थोडंसं घातलेलं आहे। आणि यानंतर 1 चिमटभर पुन्हा एकदा मी घातलेला आहे धने पावडर, तसेच 1 चिमटभर घातलेले आहे जिरे पावडर आणि वरून घातलेले आहेत चिली फ्लेक्स। आता यावरती आपण कसुरी मेथी सुद्धा घालू शकतो, तसेच यानंतर आपण घालतो आहे यावरती कोथिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यावरती आपण घालणार आहे लसूण। तर तुम्ही इथे बघू शकता की मी लसूण डायरेक्ट किसून घालते आहे, यावरती कोणतीही पेस्ट केलेली नाही। इथे तुम्ही पेस्टचा सुद्धा वापर करू शकता, परंतु अशी फ्रेश जर का लसूण घातली तर त्याची टेस्ट आणखीन खूप छान येते। तर इथे आपण लसूण किसून घातलेला आहे। आता हे व्यवस्थित सर्व मसाले स्प्रेड करून घ्यायचे आहेत आणि आता याची आपण घडी घालून घेणार आहे। तर याची घडी घालत असताना थोडीशी काळजी देऊन घालायची आहे, कारण हे इथे तुम्ही बघू शकता की मी कशा प्रकारे करते आहे। हे तुम्हाला दाखवण्यासाठी मी थोडंसं उलट्या बाजूने करते आहे। एकसारखी घडी पहिली घडी घालायची आणि त्याच्यावरती ती दुसरी घडी दुमडून ठेवायची आहे। तर अशाच प्रकारे आपल्याला लेयर दिसायला हवे आहेत। इथे तुम्ही बघू शकता की मी पोळपाट पुन्हा फिरवलेला आहे, तर कशा प्रकारे इथे मी घड्या घालते आहे। तर अशाच पद्धतीने सर्व घडी घालून घ्यायची आहे, त्यामुळे एकदम छान असे लेयर तयार होतात। आणि आता हे व्यवस्थित त्याचा रोल करून घ्यायचा आहे। तर तुम्ही इथे बघू शकता की मी कशा प्रकारे रोल करते आहे। तर हा रोल करत असताना एक काळजी घ्यायची आहे की याच्या ज्या घड्या आहेत त्या दुमडायला नको किंवा त्या बंद झाल्या नाही पाहिजेत। आता याला आपण पिठामध्ये बुडवायचा आहे आणि याचा पराठा लाटून घ्यायचा आहे। तर पराठा लाटत असताना याचे जे लेयर आहेत
ते बंद झाले नाही पाहिजेत अशी काळजी घ्यायची आहे. आणि त्याच पद्धतीने आपण अलगद हाताने हा पराठा लाटून घेणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकताच की पराठा लाटणे सुद्धा अगदी सोपं आहे, जास्त काही अवघड नाही. नेहमीप्रमाणेच पराठा लाटायचा आहे. आपल्याला जेवढं शक्य आहे आणि आपल्याला जेवढा पातळ आवडतो तेवढा पराठा पातळ लाटून घ्यायचा आहे आणि भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता की आपला पराठा लाटून तयार झालेला आहे. आता याला व्यवस्थित आपण भाजून घेणार आहे. इथे पराठा भाजण्यासाठी तवा गरम करायला ठेवलेला आहे. तवा मस्त गरम झालेला आहे. आता यावरती आपण घालूया पराठा. आणि पराठा नेहमीप्रमाणेच आपण जशी चपाती भाजून घेतो तसंच उलटपालट करून भाजून घ्यायचा आहे. आणि इथे लक्षात असू द्या की पराठा भाजत असताना एकदम मस्त असा खुसखुशीत भाजून घ्यायचा आहे. आणि इथे तुम्ही पाहू शकता की पराठा भाजत आल्यावरती आपण इथे तेल, तूप किंवा बटरचा वापर करू शकतो. इथे मी भरपूर असं बटर वापरलेलं आहे आणि एकदम मस्त असा खुसखुशीत आपला पराठा भाजून तयार झालेला आहे. असा जर का खस्ता पराठा आपण बनवत असू तर बघूनच आपल्या तोंडाला पाणी सुटतं आहे. तर असा मस्तपैकी खस्ता पराठा तयार झालेला आहे. तर मंडळी, कशी वाटली माझी रेसिपी मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आवडल्यास ट्राय करून नक्की पहा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी आपल्या होम कुक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया अशाच आणखीन एक नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.